झालंच पाहिजे, कारण कुठं तर खणका पडला पाहिजे. ह्या पाकिस्तानला एवढं मस्ती आहे, कुठं थांबली पाहिजे. कारण मी आज सैनिक रिटायर झाले, ही सगळे सैनिक रिटायर झालेत, तर सुद्धा आज आम्ही उद्योग जाण्याची तयार आहे. कारण का त्या सैनिकांचा काटा काढलाच पाहिजे पाकिस्तानच्या. त्या प्रशिक्षणाप्रमाणे आम्हाला हत्यारं दिली. आज सुद्धा आम्ही पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयार आहोत आणि पूर्ण पाकिस्तान नकाशावरून मिटवण्यासाठी आमचे पूर्व माजी सैनिक आजी सैनिक तयार आहोत. 22 एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी सामान्य नागरिकांच्यावरती आतंकवादी हल्ला करण्यात आला. या ठिकाणी हल्ल्यामध्ये फक्त धर्म विचारून त्या टार्गेट करण्यात आलं आणि अशा टार्गेटमध्ये ज्यांचा प्राण गेले त्या ठिकाणी असणाऱ्या महिला असतील, पुरुष असतील, यांना बाजूला करण्यात आले आणि पुरुष यांनाच मात्र त्या ठिकाणी आतंकवादींच्या टार्गेटवर होते आणि त्या ठिकाणी मात्र 26 जे निरपाद जे नागरिक होते त्यांचा मात्र या हल्ल्यामध्ये मयत झालेले आहेत. आणि या हल्ल्यानंतर मात्र आतंकवादी हल्ल्यानंतर मात्र भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये असेल किंवा सर्व स्तरामध्ये या हल्ल्याचा निषेध करण्यात येत होता. भारतानं त्यानंतर मात्र काही दिवस कालावधी घेतला, अनेक बैठका झाल्या. त्यानंतर मात्र भारताच्याकडून सडेतोड उत्तर देण्याचं काम हे पाकिस्तानकडे करण्यात आलं. साधारण 26 जणांचा यामध्ये प्राण गमावला. मात्र भारताच्या तिन्ही दलाच्या जे सैन्य दल आहे यांनी मात्र पाकिस्तानच्या 9 ठिकाणच्या जे प्रमुख जे आतंकवाद्यांचं केंद्र होतं अशा 9 ठिकाणी हल्ला करून त्यांचं तिथलं जे स्थान होतं ते मात्र उद्ध्वस्त करून पाकिस्तानमध्ये हल्ला केला. आणि यानंतर मात्र पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये युद्ध आपण पाहिलं. मागील 2-3 दिवसामध्ये जे काही युद्धस्थिती होती याबाबत आपल्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हे काही माजी सैनिक आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की नेमकं पाकिस्तानमध्ये जी कुरघोडी झाली, भारत याच्याबद्दल पुढची भूमिका काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मला सांगा, जो हल्ला झाला त्याबद्दल आपलं काय मत आहे? हा जो हल्ला झाला हा फार चुकीचा आहे. कारण का आपल्या निष्पाप लोकांचा त्याने जे बळी घेतला म्हणून आम्ही त्यांच्या निष्पाप लोकांचा बळी घेणं योग्य नाही. आम्ही फक्त त्यांच्या आतंकी हल्ल्याला जबाब म्हणून त्याच्या आतंकी हल्ल्यावर आम्ही हल्ला चढवून त्यांचे तळं जे आहे अतिरेक्यांचं ते आम्ही नस्तबाद केलेलं आहे आणि अजूनसुद्धा ते करावं असं मला वाटतं. अजून करावं असं वाटतं आपल्याला. हा आता हल्ला जर थांबला नसला तरी रात्रीच्या वेळेला ड्रोनच्या माध्यमातून आपल्या जे सामान्य नागरिक आहेत तिथपर्यंत त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न, प्रत्युत्तर मात्र भारत देतो आहे. हे आता जे चालू आहे यामध्ये अजून काय अपेक्षा आहे आपल्याकडून? मी संजय माने, सैनिक फेडरेशन कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि सैनिक सेल शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष. आपण ज्या पद्धतीनं विचारलात, सर्वात महत्त्वाचा विषय आजपर्यंत सैनिकांच्या स्थळावरती किंवा सैनिकांच्यावरती होत असलेले हल्ले आणि त्याला प्रत्युत्तर सैनिक हत्यारधारी असताना देत होते. पण आज जो झालेला 15 दिवसापूर्वी जो हल्ला होता तो सिव्हिलियन निष्पाप पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेल्यानंतर जो हल्ला झाला होता आणि तोही त्यांच्या पत्नींच्या आणि मुलांच्या समोर जात आणि धर्म विचारून केल्यामुळं हा हल्ला, ह्या हल्ल्याचा कोणत्याही प्रकारचं त्याला आपण नाव इतक्या वाईट परिस्थितीमध्ये देऊ शकत नाही. भ्याड हल्ला होता आणि ह्या भ्याड हल्ल्याचं उदाहरण तुम्हाला देण्याकरता मोदीजींनी जो निर्णय घेतला तो योग्य होता आणि त्यामुळे ती 9 स्थळं जी उद्ध्वस्त केली ते तर योग्यच होतं. पण हे पुन्हा पुन्हा होऊ नये किंवा अशा निष्पाप लोकांच्यावरती हल्ले होऊ नयेत म्हणून इथून पुढेही आपण जे आता काल सीज फायर जे झालेलं आहे, पण ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करूनच मग ते थांबवायचं का नाही थांबवायचं हे शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी खूप चांगला निर्णय घेऊन सैन्यांना मोकळ्या हातानं तुम्ही जे निर्णय घ्याल तो त्यांना आपुलकीनं जी पूर्णपणे मोकळीक दिली ही खूप चांगल्या दृष्टिकोनातून त्यांनी मोकळीक दिली होती. तिन्ही सेनाचे सैनिक जे त्या ठिकाणी गेले आणि योग्य प्रकारची कारवाई करून आपल्यावरती झालेल्या भारत बेटीवरती जो हल्ला होता त्याचा बदला सिंदूर या ऑपरेशनमधून घेतला. खूप खूप धन्यवाद. मोदी सरकारनं खूप चांगलं काम केलेलं आहे. सिंदूर या नावानंच हा जो ऑपरेशन राबवण्यात आलं. सिंदूर म्हणजे आपल्याला माहीत असेल की सिंदूरच्या नावाखाली जे ऑपरेशन झालं यामध्ये मात्र निष्पाप जे नागरिकांचा बळी घेतला आणि ऑपरेशन आता सध्या सुरू आहे. म्हणजे भारताकडून त्यांच्या जे काय हल्ले होतात त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम. हे असंच राहावं की एकदा आरपारची लढाई व्हावी? हे आता मी
विजय पाटील, सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. मी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये नोकरी केलेली आहे आणि माझ्या सर्व्हिसमध्ये मी 6 वर्ष जम्मू काश्मीरमध्ये हे आता जे लढाई चाललेली आहे, जसं कोटलीवरती हल्ला झालेला आहे, कोटलीवरून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती बॉर्डरवरती मी ड्युटीवर होतो. आणि 2.5 वर्ष आम्ही असताना बघितलं की आजच नाही, POK जेव्हापासून आपली LOC जी झालेली आहे 1971च्या युद्धानंतर कंटिन्यू हे पाकिस्तानी सैन्य रात्रंदिवस आपल्यावरती कुरघोड्या करून फायरिंग, छोटे मोठे तोफगोळे डागत आहे. आपले सैनिक नेहमीच त्यांचं प्रत्युत्तर देत आहे आणि छोटं मोठं हे सारखं नेहमीच चालूच असतं आहे. त्यामध्ये भारतालाही परवडण्यासारखं आणि पाकिस्तानलाही न परवडण्यासारखं असे. आणि आत्ता जी लढाई मिनी लढाई झाली म्हणायचं, अशी मोठी लढाई नाही. 1971 नंतर आणि कारगिलनंतर हे आत्ताचं जे झालेलं आहे तळ उद्ध्वस्त करणे किंवा आज आमचे काही त्यांचे फायटर्स आणि त्यांचे मिसाईल आमच्या भारतीय हद्दीत त्यांनी डागण्याचा प्रयत्न केला, आपल्या सैन्याने ते परतून लावलं आणि ते आत्ता जे थांबलं पाहिजे, परंतु थांबण्याचं नाव काय दिसत नाही. कारण का 6 फायर झाला आणि 1-3 तासामध्ये त्यांनी पुन्हा आपल्या पंजाब असतील, जम्मू काश्मीर असतील, त्या अनेक ठिकाणी आपल्या तळावरती, सैनिक तळावरती, विमानतळावरती हल्ले केले. तर ते थांबत नाहीत. तर आता त्यांना जर आपल्याला सबक शिकवायचं असेल तर भारतीय सेनेनं किंवा भारत सरकारनं एक निर्णय घ्यावा की जे आपलं POK आहे किंवा आपलं जे बलुचिस्तान आता बघतो आहे आम्ही, काल टी व्हीवरती बघितलं की बऱ्याच ठिकाणी बलुचिस्तानमध्ये भारताचं हिंदुस्थान जिंदाबाद आणि तिरंगे झेंडे फरकत आहेत. ते सुद्धा आपल्याकडे यायला तयार आहे. आणि आपलं जे पाकव्यस्त काश्मीर हे पहिलं घेऊनच दम ठेवावा तर हे सवर थांबणार आहे, नाहीतर हे कायम आपले कुरघोडी चालत राहणार. आपण आपल्या माध्यमातून आज आम्हाला बोलवलं, याबद्दल आपल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सध्या जे युद्धस्थिती निर्माण झाली आहे, ही कुठेतरी अजून ह्यामध्ये सुधारणा व्हावी, अजून त्यामध्ये अजून काही सुधारणा व्हावी असं वाटते. प्रथम माझी सैनिक संघटना, सैनिक फेडरेशन कोल्हापूर आणि महाराष्ट्रातून तुम्हाला हे सांगतो की आज ह्या 22 एप्रिलच्या झालेल्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये खरोखर निष्पाप लोकांचं इथं बळी गेलेलं आहे. आणि त्या लोकांनी तिथल्या आतंकवाद्यांनी आपल्या गरीब निष्पाप लोकांना मारलेलं आहे. खरोखरच ही वाईट घटना आहे. त्यासाठी त्या गोष्टीचा आम्ही निर्देश करतो त्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणलं, भारत देशानं आज हे मोठे पाऊल उचललेलं आहे आणि त्या प्रत्येक सैनिकाचा बदला घेण्यासाठी सिंदूर हे ऑपरेशन चालू केलेलं आहे. त्यातनं त्या पाकिस्तान सैनिकांच्या 9 पाकिस्तानच्या आतंकवाद्याच्या ठिकाणा उद्ध्वस्त करून लावलेला आहे. ही खरोखर मोठी कामगिरी आहे. आणि असंच सैनिक मोठी कामगिरी करत असताना अचानक आपल्या सरकारनं सीज फायर घेतल्यामुळं कुठंतरी आपलं सरकारचं पाय डगमगते का असं वाटते. कारण का सैनिक आज बाउंड्रीला सगळा भरलेला आहे. पुरा इन्फंट्री टँक घेऊन सगळं तिथे बाउंड्रीला थांबलेलं. आणि आपल्या सैनिकांना अचानक 3 वाजून 35 मिनिटांना परवा दिवशी तिने डिक्लेअर केलं की सीज फायर 5 वाजता होणार. ही चुकीची गोष्ट आहे. कारण का आपल्या बाउंड्रीला जम्मू काश्मीर असू दे, गुजरात असू दे, राजस्थान असू दे, पंजाब असू दे, यातल्या निष्पाप लोकांच्या घरावरती गोळाफेक करतायत. का हो तुम्ही एवढं सैन्यांचे, आम्ही जे सैनिक अटॅक करायला ते ओनली आर्मीच्या डिफेन्स इलाका करताय पाकिस्तानमध्ये. आणि तुमचे लोक पाकिस्तानच्या आमच्या सैनिकांच्या तळ सोडून सिव्हिल लोकांच्या इथं मारतात. ही चुकीचं होत आहे. त्यामुळं त्यांनी मंदिर, मस्जिद न सोडून त्यांनी प्रत्येक गावातल्या लोकांच्या जेव्हा करतात, ही चुकीची गोष्ट आहे. त्यांना कळलं पाहिजे बाबा आपण एक युद्ध घेतलेलं सैनिक आहे, त्यांनी सैनिकाची टक्कर दिली पाहिजे आणि कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि शेवटी मी सांगतो, कारण आपला POK घेतल्याशिवाय आपण थांबायचं नाही आहे. मेन उद्देश त्याच्यामध्ये होतं की सरकारनं का थांबलेलं आहेत. कारण सांगितले 12 मेला प्रत्येची मिटिंग घेणार आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगतो म्हणजे फायनल हे झालंच पाहिजे. कारण कुठंतरी खणका पडला पाहिजे. ह्या पाकिस्तानला एवढं मस्ती आहे, कुठं थांबली पाहिजे. कारण मी आज सैनिक रिटायर झाले, ही सगळे सैनिक रिटायर झाले आहेत, तरीसुद्धा आज आम्ही उद्योग जाण्याची तयार आहे. कारण का त्या सैनिकांचा काटा काढलाच पाहिजे पाकिस्तानच्या. कारण त्यांनी प्रत्येक वेळेला आम्ही आता बघतो, आता मी 30 वर्ष सर्व्हिस करणार, त्याच्या पहिल्यापासून 71 लढाई 65 लढाई झाली. प्रत्येक ठिकाणी हे पाय घालते आणि मागे जाते आणि म्हणते आम्ही माघार घेतो. या कुठंतरी पाकिस्तानला तुकडे करून त्याचं वाईट परिणाम करून दाखवले पाहिजेत. आणि त्यानंतर POK आपल्या भारतामध्ये आला पाहिजे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण पाकिस्तानला जोपर्यंत त्याला सबक मिळणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. ह्यासाठी कुठंतरी थांबण्यासाठी आमच्या महाराष्ट्रामधून आम्ही जितके सैनिक आहेत, कोल्हापूरमधून एक सर्व्हिसमॅन आहेत, त्यानंतर बाकी BSF सर्व जाण्यासाठी तयार आहेत. तर कृपा करून सरकारने याची नोंद घ्यावी. आणि या चॅनलमध्ये तुम्ही खरोखरच आज या माध्यमातून आमची मुलाखत घेतला. ह्यो नारा सगळ्यासाठी, आमचे सैनिकासाठी आहे. प्रत्येक जिल्ह्यातून, कोल्हापूरातून, सांगली, सातारा, बुलढाणा सगळ्या ठिकाणी जाणार आहे. खरोखरच ही चांगली योजना होईल. सैनिकांची इच्छा आहे, आम्ही सुद्धा बंड जाण्यासाठी तयार आहे.
सध्या हे सैनिक देखील सीमेवरती जर बोलवलं तर त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार असल्याचं आपल्याला सांगण्यात येत आहे. हे युद्ध आता जे सुरू आहे हे युद्ध असंच राहून एकदा याचा कणका पडायला पाहिजे असं वाटतं? 100% पडला पाहिजे. आणि ते मारायला हे चुकीचं आहे आणि मारू नये, आपल्यापर्यंत त्यांनी येऊच नाही असं माझं म्हणणं आहे. आपल्यापर्यंत येऊच नये आणि त्यांचा जो कणका आहे हा पडला पाहिजे. आपण सर्वजण जायला तयार आहेत तिकडं? आम्ही संपूर्ण जे माजी सैनिक आहेत ते सगळे आणि एवन 70-80 वर्षेसुद्धा माजी सैनिक म्हणतात की आम्हाला जर टास्क दिला, आम्हाला जर आज प्रशिक्षण दिलेलं आहे, त्या प्रशिक्षणाप्रमाणे आम्हाला हत्यारं दिली, आज सुद्धा आम्ही पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी तयार आहोत आणि पूर्ण पाकिस्तान नकाशावरून मिटवण्यासाठी आमचे पूर्व माजी सैनिक आजी सैनिक तयार आहोत. सध्या आपण पाहिलं तर पाकिस्तान आणि भारतमध्ये जे युद्ध सुरू असलेलं आहे यामध्ये मात्र हे माजी सैनिक आहेत हे देखील युद्धावरती जाण्यासाठी तयार आहेत आणि त्यांनी आपल्या भावना या तीव्र देण्यात आल्या. सध्या देखील आपण पाहू शकतो की अनेक घोषणा ते देत आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हे माजी सैनिक देखील जर गरज पडली तर त्या युद्धासाठी जाण्यासाठी तयार असल्याचं देखील सांगितलेलं आहे. मात्र पाकिस्तानचा एकदा कणका पडलाच पाहिजे अशी यांची भावना आहे. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक.